शरद पवार यांचं आत्मचरित्र लोक माझे सांगातीचा दुसरा भाग आज प्रकाशित होणार आहे। पहाटेचा शपथविधी आणि जून महिन्यातील सत्तांतर या संदर्भामध्ये पवारांनी नेमकं काय लिहिलंय या संदर्भात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे। त्यासोबतच महाविकास आघाडीच्या स्थापनेबद्दल पवारांनी नेमके कुठले किस्से सांगितलेले आहेत याबद्दलही राजकीय पंडितांमध्ये सध्या चांगली चर्चा रंगलेली आहे। निलेश बुधावले या संदर्भामधले अधिक अपडेट आपल्याला देतील। निलेश, अमोल, खरं तर जे पहाटेचा शपथविधी झाला होता त्यावरून अनेक वेळा मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा रंगलेल्या आहेत। मात्र अजित पवारांना असं का पाऊल उचललं होतं या संदर्भातला कधीही खुलासा आला नव्हता। हाच खुलासा या पुस्तकाच्या निमित्तानं शरद पवारांनी केल्याचं पाहायला मिळालं आहे। या ठिकाणी या पुस्तकामध्ये प्रामुख्यानं शरद पवारांनी नमूद केलं आहे की जो पहाटे 7:30 वाजता जो शपथविधी झाला होता त्या शपथविधीच्या वेळी खरं तर या संदर्भातली कुणालाच माहिती नव्हती। मी स्वतःच उद्धव ठाकरेंना या शपथविधी संदर्भात पहाटे फोन करून सांगितलं आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं होतं। प्रामुख्यानं ज्यावेळेस ही सगळी घडामोड घडली आणि त्यानंतर ते बंड मोडून काढलं आणि ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर अजित पवारांना नेमकं असं का केलं असेल याची ज्यावेळेस मी चाचपणी करत होतो त्यावेळेस माझ्या एक प्रामुख्यानं गोष्ट लक्षात आली होती। ती अशी होती की सरकार स्थापनेची कसरत सुरू असताना काँग्रेस समवेत चर्चा फार काही निकळ स्वरूपाची होत नव्हती। काँग्रेस नेत्यांच्या आडमुठेपणामुळे रोज चर्चेत काही ना काही नवी विघ्ने येत होती आणि आम्ही अतिशय सामंजस्यपणानं काँग्रेसला समजून घेत होतो, परंतु त्यांचा प्रतिसाद काहीसा अडेलतट्टूपणाचा होता आणि त्यामुळं कुठंतरी जी नेहरू सेंटरला बैठक पार पडली होती त्या बैठकीमधून शरद पवार अचानक उठून गेले होते, त्यानंतर अजित पवार उठून गेले होते आणि त्यानंतर पाठोपाठ जयंत पाटील देखील उठून गेल्याचं पाहायला मिळालं होतं। खरं तर ही कुठेतरी घटना याला कारणीभूत आहे असं देखील या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। या सगळ्या शपथविधी संदर्भात कधीही आतापर्यंत दोन्ही पक्षांकडून बोलण्यात आलं नव्हतं, मात्र या पुस्तकामध्ये सविस्तर उल्लेख या प्रकरणाचा करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या प्रकरणामध्ये शरद पवारांना अनेक गोष्टी समाविष्ट केल्याचं आपल्याला समोर येतंय। शरद पवारांना असं देखील या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे त्यांचा जो मंत्री पदाचा कार्यकाळ होता मुख्यमंत्री पदाचा या संदर्भावरून देखील एक टिप्पणी यामध्ये पाहायला मिळते। 2 वेळा केवळ मंत्रालयात जाणं हे काही योग्य नाही आहे, ते आमच्या पचनी पडत नव्हतं अशी देखील टीका या पुस्तकामध्ये पाहायला मिळते। तर दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की महाविकास आघाडी मुळात का निर्माण केली याचं देखील उत्तर आज या पुस्तकामध्ये शरद पवारांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। महाविकास आघाडी सत्तेचा खेळ नव्हता। 2014 ते 2019च्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं भाजपनं शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न केला होता, जागा वाढवू घेऊन पाहत होते आणि स्थानिक पक्षांचं महत्त्व जे ते कमी करण्याचा घाट घातला गेला होता, तो आम्हाला हाणून पाडायचा होता आणि त्यामुळेच महाविकास आघाडीची निर्मिती झाली ही देखील बाब या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर अनेक धक्कादायक गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत आणि प्रामुख्यानं असे पावलं महाविकास आघाडीच्या संदर्भात का उचलायची वेळ आली होती ह्या गोष्टी या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। दुसरं आणखीन सांगायचं तर राजकीय भूकंप त्या काळात जे हादरे बसणारे होते, जो निर्णय घ्यायला होता प्रामुख्यानं ज्यावेळेस सरकार स्थापन झालं अजित पवारांनी शपथविधी घेतला तर तो उद्धव ठाकरेंना एक कुठेतरी दिलासा देणं गरजेचं होतं, उद्धव ठाकरेंना विश्वास देणं गरजेचं होतं आणि त्यासाठीच बंड हाणून पाडणं गरजेचं होतं आणि यासाठी आपण स्वतः पुढाकार घेतल्याचं शरद पवारांनी नमूद केलेलं आहे। ज्यावेळेस अजित पवार गेले त्यावेळेस नेमके आमदार किती गेलेत याची ज्यावेळेस चाचपणी केली होती त्यावेळेस केवळ त्यांच्यासोबत 10 आमदार असल्याचं देखील शरद पवारांनी या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे। याच्यामध्ये आमदार राजेंद्र शिंगणे असतील, संदीप क्षीरसागर असतील, यासोबतच इतर देखील 9 आमदार आहेत त्यांची देखील या पुस्तकामध्ये शरद पवारांना नावं नमूद केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळं कुठंतरी हे आपण बंड मोडू शकलो आणि त्यानंतर महाविकास आघाडीची निर्मिती झाली अशा महत्त्वाच्या अनेक गोष्टी या पुस्तकामध्ये अमोल नमूद केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर लोक माझे सांगाती या पुस्तकाचा दुसरा भाग आज प्रकाशित होतोय। शरद पवार यांचं आत्मचरित्र आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये 2-3 वर्षांमध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्या संदर्भामध्ये शरद पवार यांनी नेमकं काय लिहिलेलं आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे। तर महत्त्वाचे 5 मुद्दे काय? उद्धव ठाकरे केवळ 2 वेळा मंत्रालयामध्ये जाणं, तर शरद पवारांच्या आत्मचरित्राबद्दल प्रचंड उत्सुकता आहे। आज लोक माझे सांगाती या पुस्तकाचा दुसरा भाग प्रकाशित होणार आहे। यातले काही मुद्दे आहेत। उद्धव ठाकरे केवळ 2 वेळा मंत्रालयात जाणं आम्हाला पचनी पडणारं नव्हतं। महाविकास आघाडी सत्तेचा खेळ नव्हता। पहाटेच्या शपथविधीची कल्पना पहाटे 6:30 वाजता मिळाली। शपथविधी म्हणजे राष्ट्रवादीच्या विश्वासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं होतं।
शपथविधीच्या वेळी केवळ 10 आमदार अजित पवार यांच्या सोबत होते आणि हा शपथविधी आपल्याच संमतीनं होत असल्याचं भासवलं गेलं, असे महत्त्वाचे खुलासे सुद्धा शरद पवार यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केलेले आहेत. तर आज याच आत्मचरित्राचं प्रकाशन होतंय. पहिला भाग काही वर्षांपूर्वी आला होता आणि आज याच आत्मचरित्राचा पुढचा भाग म्हणजे दुसरा भाग येतोय. त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं या आत्मचरित्राकडे लक्ष आहे. तर शरद पवार यांच्या या पुस्तकामध्ये नेमके काय काय मुद्दे असतील ते पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच शरद पवार यांच्या या आत्मचरित्रासंदर्भात अनेक राजकीय पंडितांना उत्सुकता आहे. मुंबईमध्ये हा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर सध्या आपल्यासोबत आहेत. सर, दुसरा भाग या पुस्तकाचा येतोय आणि गेल्या 2-3 वर्षांमधल्या ज्या घटना आहेत त्या संदर्भात शरद पवार नेमकं काय बोलणार, काय लिहिणार, याची सगळ्यांना उत्सुकता होती. आज ते सगळं बाहेर येणार आहे. तुमची काय प्रतिक्रिया? एकतर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सर्वाधिक नाट्यमय घडामोड 1978 मध्ये घडली होती, जेव्हा वसंतदादा पाटील यांचं सरकार पडलं होतं. त्यानंतरची सर्वात मोठी खळबळजनक घटना महाराष्ट्राच्या इतिहासात घडली ती म्हणजे पहाटेचा शपथविधी. काही नेत्यांना आता पहाटेचा शपथविधी म्हटलेलं आवडत नाही, ठीक आहे, पण जनतेला जी जनता निवडून देते, जी जनता मतदान करते, त्या जनतेला अनपेक्षित असं सरकार त्यावेळी आलं होतं आणि ज्या ध्येय धोरणांना अनुसरून मतं मागितली जातात त्याच्या विरोधातलं ते पहिलं म्हणजे नाट्यमय घडामोडीचं सरकार होतं. त्याचा नाट्यमय घडामोडींचा मागोवा हा वृत्तपत्रांनी, प्रसारमाध्यमांनी वेगवेगळ्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा एखादी ज्येष्ठ राजकीय व्यक्ती, त्यातल्या त्यात शरद पवार यांच्यासारखी व्यक्ती जेव्हा त्याचा मागोवा घेते किंवा त्याबद्दल भाष्य करते, साहजिकच त्याला खूप महत्व येतं. आणि आपण सर्वजण असं म्हणतो की महाविकास आघाडीचे खरे शिल्पकार हे शरद पवार आहेत. त्यामुळे त्यांनी काय म्हटलं याबाबत, याविषयी महाराष्ट्राच्या जनतेला उत्सुकता असणं स्वाभाविक आहे. जनताही हे समजून घेऊ इच्छिते की अशी कुठली राजकीय अपरिहार्यता होती की ज्यामध्ये सर्वांना अंधारात ठेवण्यात आलं आणि भल्या सकाळी हा शपथविधी कोणाला काही कळण्याच्या पारही पडला. तर आता यानंतर याविषयी अनेक मतमतांतर येण्याची शक्यता आहे, अनेक व्यक्ती व्यक्त होण्याची शक्यता आहे. आपण मागे ऐकलंय सर्वांनी की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही म्हणालेत की काही गोष्टी अजून बोलायच्या शिल्लक आहेत, त्याही मी बोलणार आहे. आता पवार यांच्या या दुसऱ्या भागाच्या निवेदनानंतर फडणवीस काय बोलतात या विषयावर, कारण ते मुख्यमंत्री होते त्यावेळी, त्यामुळे सर्वांना उत्सुकता लागेल की फडणवीसांचं याबाबतचं नेमकं मत काय. आणि पवारांनी विशेषतः राजभवनवर थेट काही आरोप केले त्या पुस्तकामध्ये. राजभवनच्या भूमिकेविषयी संदिग्धता व्यक्त केली आहे. त्यामुळं राजभवन सारख्या घटनात्मक संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होतो. त्याबाबत राजभवनवरून काही खुलासा येतो का, त्यावेळच्या राज्यपालांकडून काय खुलासा येतो, सचिवालयाकडनं खुलासा काय येतो, याकडेही आता सर्वांचं लक्ष लागेल. असा खुलासा येणं कर्मप्राप्त आहे, अपरिहार्य आहे, कारण त्याच्या विश्वासार्हतेचा हा प्रश्न आहे असं मला म्हणायचं आहे. सर, पहाटेच्या शपथविधी संदर्भामध्ये अनेक वेळा चर्चा होते. हा पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्या संमतीनंच झाला असाही आरोप करण्यात येतो, परंतु त्यांनी हे आरोप फेटाळलेले आहेत. अजित पवार यांच्यासोबत फक्त 10 आमदार होते असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. हे त्यांनी प्रिंट मधून आलेलं आहे, म्हणजे त्यांच्या कथनावर विश्वास ठेवणं क्रमप्राप्त आहे. त्यांनी पुस्तकामध्ये म्हटलेलं असल्यामुळे आता एक गोष्ट 100% स्पष्ट होते की पवार यांचा या शपथविधीला पाठिंबा नव्हता. त्यामुळे कुणी कितीही म्हटलं की त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या संमतीनं, त्यांना कल्पना देऊन झालं तर त्याला अर्थ उरत नाही. कारण आपल्याकडे मुद्रित गोष्टीला अधिक आपण जबाबदार धरतो आणि ते सर्वमान्य असतं. त्यामुळे पवारांच्या या भूमिकेवर पवारही मागे फिरू शकत नाहीत की मी ते चुकीचं कथन केलंय आणि दुसरेही लोक दावा करू शकत नाहीत की पवार लिहितात एक आणि बोलतात एक. त्यामुळं आता मात्र यामुळे या नाट्यमय घडामोडींना कलाटणी मिळालेली आहे. आणि स्वतः उपमुख्यमंत्री जे बोलले होते की या शपथविधीला त्यांचा आशीर्वाद होता किंवा पाठिंबा होता, तो दावा आता आपोआप निरस्त होतो, म्हणजे यातून हवा निघून जाते त्यातनं. त्यामुळं येस हा. धन्यवाद रविकिरण सर, आपण सविस्तर विश्लेषण केलं या बातमीचं त्या संदर्भात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.